पंतप्रधान मोदी अहमदाबादला भेट देत आहेत। ही थेट दृश्य सध्या पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत। ज्या रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहे त्या रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः दाखल झालेले आहेत। त्यांचा ताफा तिथे पोहोचलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील दुर्घटनास्थळी जाऊन तिकडे पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आता ते ज्या रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहे त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य अहमदाबादमधली आपण पाहतोय। या विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। या विमानातील 241 जणांचा मृत्यू झालाय, तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। आणि ज्या रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहे त्या रुग्णालयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जातील। रुग्णांची भेट घेण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः रुग्णालयात दाखल होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर या संपूर्ण दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये खरं तर होत्याचं नव्हतं झालं हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। विमानाच्या टेक ऑफ नंतर 50 सेकंदांमध्येच हा भीषण अपघात झाला। अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातला सर्वात भीषण अपघात असेल। जेव्हा विमानाने टेक ऑफ केलं तेव्हाच पायलटला लक्षात आलं की काहीतरी बिघाड झालेला आहे। टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीये हे वैमानिकाच्या लक्षात आलं। तेव्हा त्यांनी मेडे कॉल केला, म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला। पण कोणतीही मदत मिळण्याच्या आतच हा सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदातच संपला। कशा प्रकारे हे विमान या इमारतीला जाऊन धडकलं ते या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। विमानाचा अपघात नेमका का झाला याचं नेमकं कारण समोर येईलच, मात्र या अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। तर या भागात जे विमान कोसळलं त्या भागातून 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाल्यानं तब्बल 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही 20 जण बेपत्ता आहेत। या बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातोय।